नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शिकत आहोत डिग्रीचे किती प्रकार आहेत आणि डिग्री कशा पद्धतीने आपल्याला बनवायची आहे ती आपण आता एक एक करून बघूया। आता डिग्रीचे 3 प्रकार पडतात, तर पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री। आता उदाहरण जर बघितलं तर पॉझिटिव्ह म्हणजेच उदाहरणमध्ये येईल टॉल, आणि कंपॅरेटिव्हमध्ये टॉलर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये टॉलेस्ट। तर आता एक एक करून आपण डिग्री बघूया। विशेषणाच्या बाबतीत जे खालील नियम लक्षात ठेवायचे ते बघूया की डिग्रीच्या वाक्यात विशेषणाचे मूलरूप वापरल्यास ते नेहमी ॲज, एज किंवा सो नंतर सो नकारदर्शक वाक्यात सो ॲज वापरावे। आता काय बोलले की डिग्रीच्या वाक्यात विशेषणाचे मूलरूप वापरल्यास ते नेहमी आपल्याला ॲज, एज किंवा सो नकारदर्शक वाक्यात सो ॲज वापरावे। कसं वापरायचं आहे तर वाक्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघूया। गोपाल इज ॲज टॉल ॲज रमेश यानुसार। आता विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर नेहमी द्यान असते। विशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर काय असते? नेहमी द्यान असते। तर म्हणून गोपाल इज टॉलर दॅन रमेश यानुसार। विशेषणाच्या तिसऱ्या रूपापूर्वी नेहमी द उपपद असते। पूर्वी म्हणजे पहिले, विशेषणात तिसऱ्या रूपाच्या पहिले काय असते? द हे उपपद असते। तर एक्झाम्पलमध्ये बघूया। गोपाल इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास। आता विशेषणाचं जे तिसरं रूप आहे टॉलेस्ट, त्याच्या पूर्वी आपलं द आलेलं आहे, इज द टॉलेस्ट। आता एकाची तुलना, आता एकाशी जर तुलना करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल की तुलना जर एकाशीच असेल तर त्याची फक्त पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री होते। जर आता एकाशीच तुलना असेल तर त्याची पॉझिटिव्हची व कंपॅरेटिव्ह डिग्री होते, सुपरलेटिव्ह होत नाही। तर राम इज ॲज टॉल ॲज गोपाल यानुसार। आता एकाशी अनेकाची तुलना, आता आपण पहिले काय बोललो की एकाशीच तुलना होते, आणि आता याच्यामध्ये आपण बघत आहोत की एकाशी अनेकाची तुलना। आता एका व्यक्तीची आपल्याला अनेकाशी तुलना करायची तर काय होईल? तुलना जर एकाशी अनेकाची असेल तर त्याचे 3 गट पडतात। अशा वाक्याचे तीनही डिग्रीमध्ये रूपांतर होते। तर फर्स्ट बघूया। सर्वश्रेष्ठ घटक, अनेकांपैकी एकच घटक श्रेष्ठ असेल तर त्यांच्या खालील प्रकारे 2 रचना होऊ शकतात, जसे की राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास। सेकंड नंबर होईल आपला राम इज द टॉलेस्ट ऑफ ऑल बॉयज इन द क्लास यानुसार। 2 नंबर वन ऑफ दचे जे वाक्य असते, अनेक श्रेष्ठ घटकांपैकी एक असल्याने तुलना केलेला दुसरा घटक अनेक वचने असतो। राम इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉय इन द क्लास यानुसार। आणि थर्ड सुपरलेटिव्हचे वाक्य नकारदर्शक करताना आपल्याला सुपरलेटिव्हच्या वाक्यात नॉट वापरले असते, जसे की एक्झाम्पलमध्ये बघूया। राम इज नॉट द टॉलेस्ट बॉय इन द क्लास यानुसार। आता पॉझिटिव्हचे कंपॅरेटिव्हसाठी आपल्याला काय करावं लागते की दुसरा घटक सुरुवातीस घेऊन क्रियापद घ्यावे। जो दुसरा घटक असतो तो सुरुवातीस घेऊन आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे, आणि मूळचे वाक्य होकारदर्शक असल्यास उत्तर नकारदर्शक करावे व नकारदर्शक असल्यास होकारदर्शक करावे। आणि 3 नंबर आहे विशेषणाचे मूळरूप काढून टाकून त्याऐवजी दुसरे रूप प्लस द्यान वापरावे व पहिला घटक शेवटी लिहावा। जसे की एक्झाम्पलमध्ये बघूया। लता इज ॲन क्लेवर ॲज गीता, आणि वाक्य तयार गीता इज नॉट क्लेवर दॅन लता। आता वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यास वाक्य नकारदर्शक करताना नॉट बरोबर योग्य ते डूचे रूप घ्यावे लागते। जसे व्ही साठी आपल्याला डू, व्ही प्लस एस साठी यस साठी आपल्याला डज घ्यावं लागतं, आणि व्ही साठी डीड वापरून क्रियापदाचे मूळरूप आपल्याला करावे लागते। तर कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह करताना कंपॅरेटिव्ह डिग्रीची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करताना काय करावं लागेल की दुसरा घटक सुरुवातीस घेऊन क्रियापद घ्यावे। दुसरा जो घटक असतो तो सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे आणि क्रियापद घ्यावे। तर मूळचे सेकंड आहे की मूळचे वाक्य होकारदर्शक असल्यास उत्तर नकारदर्शक करावे। आता मुळातच जर वाक्य होकारदर्शक असेल तर आपल्याला ते नकारदर्शक करायचं आहे, आणि नकारदर्शक असल्यास होकारदर्शक करायचं आहे। हे केव्हा करायचं आहे? आपल्याला कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना। आणि विशेषणाचे दुसरे रूप द्यान काढून टाकून त्याऐवजी मूळ रूप
ॲज सो ॲजमध्ये वापरावे व पहिला घटक शेवटी लिहावा. जशी एक्झाम्पलमध्ये आता आपण बघूया. लता इज नॉट क्लेवर दॅन गीता. आता नॉट आलं तर जर आता कंपॅरेटिव्ह, आता कंपॅरेटिव्हचं आपल्याला पॉझिटिव्ह बनायचं आहे, तर आपलं नॉट निघून जाईल. तर वाक्य काय तयार होईल की गीता इज सो क्लेवर ॲज लता. यानुसार नॉट बरोबर डूचे रूप असल्यास नॉट काढून टाकताना डूचे रूपसुद्धा काढून टाकावे. आता नॉट बरोबर जर डूचे रूप असल्यास नॉट काढून टाकताना आपल्याला डूचे रूपसुद्धा काढून टाकावे आणि त्याचा परिणाम मुख्य क्रियापदावर करावा. जसे डू काढल्यास क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही, परंतु डस काढल्यास क्रियापदाला एस प्रत्यय जोडावे. आता काय बोललो आपण की डू जर काढल्यास क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही, पण जर डस काढल्यास आपल्याला एस प्रत्यय जोडावा आणि डीड काढल्यास क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला करायचे आहे. तर पॉझिटिव्हमध्ये आपण बघूया की एक्झाम्पल कसे म्हणजे वाक्य कसे तयार होतात. आता सीता वर्क्स ॲज हार्ड ॲज गीता हे पॉझिटिव्ह म्हटलं झालं. आता आपलं गीता डज नॉट वर्क हार्डर दॅन सीता. यानुसार सेकंड आहे सीता वर्क ॲज हार्ड ॲज गीता. वाक्य तयार होणार गीता डीड नॉट वर्क हार्डर दॅन सीता. कंपॅरेटिव्हमध्ये तयार होईल राम डज नॉट वर्क फास्टर दॅन श्याम. वाक्य तयार होईल सॅम वर्क ॲज फास्ट ॲज राम. सेकंड नंबर अ ट्रक डीड नॉट रन फास्टर दॅन अ कार. वाक्य तयार अ कार रन ॲज फास्ट ॲज अ कार. यानुसार आता काही वैशिष्ट्यपूर्ण जे वाक्य असतात तर ते विशेषणाची 3 रूपे होतात. तर ज्या विशेषणापूर्वी सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट असते. आता विशेषणापूर्वी सुपरलेटिव्हमध्ये जेव्हा मोस्ट असते त्यांचे कंपॅरेटिव्ह करताना आपल्याला मोहर वापरावं लागतं. आता मोस्ट असलं तर कंपॅरेटिव्ह करताना काय वापरायचं आहे मोहर, आणि तर पॉझिटिव्हमध्ये फक्त त्या विशेषणाचे मूळरूप वापरले जाते. पॉझिटिव्हमध्ये काय विशेषणाचे मूळरूप वापरले जाते. तर कसं होईल की ब्युटिफुलचं मोर ब्युटिफुल, मोर ब्युटिफुलचं मोस्ट ब्युटिफुल यानुसार. परंतु विशेषणानंतर नाम असल्यास खालीलप्रमाणे बदल होतात. आता विशेषणा जर नंतर नाम असेल तर जे बदल होतात ते बघूया. आता मेनी बॉयज असेल तर मोर बॉयज, मोस्ट बॉयज यानुसार. मच वॉटरचं होईल मोर वॉटर, मोस्ट वॉटर. आता महत्त्वाचं बघूया की तुलना 2 घटकात असेल तर पहिले सर्वनाम ज्या विभक्तीत असेल त्याच विभक्तीत दुसरे सर्वनाम असते. त्याचबरोबर नामाची पुनरावृत्ती टाळावी. आता तुलना जर 2 घटकात असेल तर पहिले जे सर्वनाम त्या विभक्ती असेल तर विभक्तीत दुसरे सर्वनाम असते आणि त्याचबरोबर नामाची पुनरावृत्ती आपल्याला टाळायची आहे. तर कसं बघूया एक्झाम्पलमध्ये. मॅन्स बॉडी इज स्ट्रॉंगर दॅन वुमन्स बॉडी. हे झाले इनकरेक्ट. आता करेक्ट वाक्य काय बनणार आपल्याला की मॅन बॉडी इज स्ट्रॉंगर दॅन वुमन्स. हे झालं आपलं करेक्ट. तुलना करताना सर्वनामाची षष्ठी असेल तर नामाची पुनरावृत्ती टाळून शेवटी स्वामित्वदर्शक सर्वनाम लिहावे. आता काय करायचं आहे की तुलना करताना आपल्याला सर्वनामाची षष्ठी असेल तर नामाची पुनरावृत्ती टाळून शेवटी स्वामित्वदर्शक सर्वनाम लिहायचं आहे. जसं की माय बॅग इज लार्जर दॅन हर बॅग. हे झाले इनकरेक्ट. आता करेक्ट कसं बनणार माय बॅग इज लार्जर दॅन हर्स. हे झालं आपलं करेक्ट सेंटेन्स. आता ऑफने जर षष्ठी केली असेल व पुन्हा त्याच नामाची पुनरावृत्ती झाली असेल तर ऑफ पूर्वीच्या नामासाठी दॅट वापरावे. आता काय होईल की ऑफने जर षष्ठी असेल तर पुन्हा त्याच नामाची जर पुनरावृत्ती झाली असेल तर ऑफ पूर्वीच्या नामासाठी आपल्याला दॅट वापरावे. आणि ते एक्झाम्पल बघूया की कसं बनेल. द टेम्परेचर ऑफ मुंबई इज हॉटर दॅन द टेम्परेचर ऑफ पुणे. हे झाले इनकरेक्ट. आता करेक्ट कसं बनेल द टेम्परेचर ऑफ मुंबई इज हॉटर दॅन दॅट ऑफ पुणे. हे होईल आपलं करेक्ट आन्सर. 4th नंबर. तुलना 2 सर्वनामात असेल त्या दोघांची विभक्ती सारखीच असते. आता जर तुलना जर 2 सर्वनामात असेल तर दोघांची विभक्ती कशी असते सारखीच असते. तर बघूया की एक्झाम्पलमध्ये कसं. वी आर स्ट्रॉंगर दॅन दे आणि सेकंड टर्म आय लाईक यू मोर दॅन हिम. यानुसार वाक्य आपले तयार होतील. आता एकच घटक सर्वश्रेष्ठ असेल तर काय करावं लागेल जसे की सुपरलेटिव्हचे कंपॅरेटिव्ह आपल्याला राम इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. यानुसार सुपरलेटिव्हचा आपला कंपॅरेटिव्ह होईल. आणि
द सहित विशेषणाचे तिसरे रूप काढून टाकून त्याऐवजी दुसरे रूप दॅन एनी अदर वापरावे आणि इतर कोणताही बदल करू नये. काय करायचं आपल्याला की दॅन एनी अदर वापरायचं आहे आणि इतर कोणताही बदल आपल्याला करायचा नाही आहे. तर हे वाक्य तयार होईल की राम इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. आता कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह राम कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह कसं होईल की राम इज टॉलर दॅन एनी अदर बॉय इन द क्लास. आता विशेषणाचे दुसरे रूप प्लस दॅन एनी अदर काढून टाकून त्याऐवजी वाक्याची सुरुवातीचे नो अदर करावी व त्यानंतर तुलना केलेला जो दुसरा घटक त्यापुढील शब्दसमूहासहित लिहून क्रियापद घ्यायचं आहे आपल्याला. तर विशेषणाचे मूळ रूप ॲज सो ॲज मध्ये लिहून पहिला घटक शेवटी लिहावा. आता काय करायचं आपल्याला की विशेषणाचे मूळ रूप ॲज सो ॲज मध्ये लिहून आपल्याला पहिला घटक शेवटी लिहायचा आहे. जसे की सर्वश्रेष्ठ घटकाची रचना पुढील प्रमाणे सुद्धा करतात. तर ती कशी करतात की बघूया. राम इज द टॉलेस्ट ऑफ ऑल बॉईज इन द क्लास यानुसार. तर सर्वश्रेष्ठ घटक असताना सुपरलेटिव्हच्या वाक्यात ऑफ ऑल असेल तर पुढील नाम अनेकवचनी असते. सर्वश्रेष्ठ घटक असताना सुपरलेटिव्हच्या वाक्यात ऑफ ऑल असेल तर काय असतं की पुढील नाम अनेकवचनी असते. आता सुपरलेटिव्हचे कंपॅरेटिव्ह करताना द सहित विशेषणाचे तिसरे रूप काढून टाकून त्याऐवजी दुसरे रूप प्लस दॅन ऑल अदर वापरावे. आता काय करायचं की द सहित विशेषणाचं तिसरे रूप काढून असेल तर ते आपल्याला काढून टाकून त्याऐवजी आपल्याला दुसरे रूप दॅन ऑल अदर वापरायचं आहे आणि इतर कोणताही बदल आपल्याला करायचा नाही आहे. जसे वाक्यात आलं राम इज टॉलर दॅन ऑल अदर बॉय इन द क्लास. आता कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह करताना विशेषणाचे दुसरे रूप प्लस दॅन ऑल अदर काढून टाकून त्याऐवजी वाक्याची सुरुवात नो अदरने करावी व त्यानंतर तुलना केलेले दुसरा घटक त्यापुढे शब्दसमूहाशीत लिहून क्रियापद अनेकवचनी घ्यायचं आहे. जसं की विशेषणाचे मूळ रूप ॲज आणि सो ॲजमध्ये लिहून पहिला घटक आपल्याला शेवटी लिहायचा आहे. एक्झाम्पलमध्ये बघूया. जसं की होईल नो अदर बॉयज इन द क्लास आर ॲज टॉल ॲज राम. यानुसार जी डिग्री आहे ती एकदम सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजावून आवडलेलं आहे. तर मी आशा करते की तुम्हाला ही डिग्री जो प्रकार आहे आपला तो तुम्हाला समजला असेल. तर आपला व्हिडिओचा आवडल्यास तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच तुमच्यासाठी एज्युकेशनल व्हिडिओज नवीन आम्ही घेत राहू. धन्यवाद.